रामकृष्ण हरी. माणसाच्या जीवनामध्ये एखादं साध्य प्राप्त करायचं असेल, एखादं ध्येय प्राप्त करायचं असेल, ते सहजासहजी प्राप्त होत नाही देवा. क्षेत्र कोणतंही असू द्या, ते ध्येय प्राप्त करण्याकरता, साध्य प्राप्त करण्याकरता आयुष्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टच करावं लागेल महाराज. काय झालं, एक उदाहरण देतो. भगवान परमात्म्याच्या समोर ज्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यावरती काही अस्ताव्यस्त फुलं पडली होती आणि काही फुलं भगवंताच्या गळ्यामध्ये होती, जे हार रूपाने होती. आणि मग त्या पायऱ्यावरची जी फुलं होती, त्यांना जाताना येताना दर्शनाला जे येणारे लोक आहेत ते तुडवायचे. आणि मग ते पायऱ्यावरची फुलं बोलू लागले. कुणाला? भगवंताच्या गळ्यामध्ये जी फुलं होती त्यांना बोलू लागले, का हो, आम्ही मात्र पायऱ्यावरती पडलेलो आहोत, आम्हाला येताना जाताना लोक तुडवत आहेत, पण तुम्ही मात्र भगवंताच्या गळ्यामध्ये आहेत, हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेला भगवंताच्या बोलू लागली, म्हणू लागली, आम्ही भगवंताच्या गळ्यामध्ये आहोत याचं महत्वाचं कारण असं आहे की आम्ही आमच्या काळजामध्ये सुया खुपसून घेतल्या, म्हणून आम्ही आज भगवंताच्या गळ्यामध्ये आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये एखादं साध्य प्राप्त करायचं असेल किंवा एखादा व्यक्ती साध्यावरती गेला असेल, त्यानं कष्ट केलेलं आहे, त्यानं अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. म्हणून साध्य ध्येय प्राप्त करण्याकरता कष्ट करत राहा. कष्टाशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ध्येय गाठा, साध्य गाठा. रामकृष्ण हरी.